महाविकास आघाडी म्हणतायत नाही, आमचं म्हणणं असं की महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष त्यांचा हा मोर्चा आहे, त्याच्यामुळे दोन भाऊ या ठिकाणी एकत्र आले, त्याला जास्त आज जरा थोडंसं तुमच्या दृष्टीने फार कौतुकास्पद झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते खरं आहे, ते महाराष्ट्रासहित सगळीकडेच तो एक चर्चेचा विषय झालेला आहे, परंतु सर्व पक्षाची लोक एकत्र आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंची दिलजमाई झालेली पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे काँग्रेसचा सहभाग या मोर्चामध्ये जास्त पाहायला मिळत नाही. त्यांचे झेंडे नाहीत, बॅनर नाहीत, पोस्टर. झेंडे बॅनर असो नसोत, परंतु ते नक्कीच मोर्चामध्ये येतील, त्याची लोकही नक्की. काँग्रेसचे कोणकोणत्या नेत्यांशी तुमचं बोलणं झालं? त्याप्रमाणे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार वगैरे वगैरे लोक येणार आहेत. मुंबई काँग्रेसचा किती सहभाग आहे? नाही, त्यांनी सांगितलेलं आहे आमच्यासोबत आहेत. वर्ष गायकवाडशी बोललं झालं, पण आता त्यांना बिहारची निवडणूक पण आहे, त्याच्यातही ते लोक बिझी आहेत, असं काहीतरी आहे त्यांचं. त्याच्यामुळे पण सामान्य लोक मात्र सोबत आहेत, एवढं निश्चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांना मोर्चाविषयी माहीत असून सुद्धा त्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम जे आहेत तेच सुरू ठेवले. काँग्रेस फारकत घेताना दिसते मनसे स्टेजवर असलं असं वाटत नाही, परंतु त्यांच्या पक्षाची एक पॉलिसी आहे, त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे, आणि ती भूमिका त्यांनी दिल्लीवरून ठरते. आमचे निर्णय आम्ही इथेच घेतो. सर, आज महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे जे आहेत त्यांनी ट्रेननी प्रवास केलेला आहे. काय कारण होतं की ट्रेननी प्रवास करण्याचं? नाही, ट्रेननी प्रवास एवढ्यासाठी करायचा होता त्यांना की एकंदरीत माझ्या कार्यकर्त्यांना कळेल मीही ट्रेननी प्रवास करतो, करत आलेलो आहे, करत आहे. कार्यकर्ते पण तशा प्रकारे येतील, याच्यासोबत सामान्य लोकांचे प्रश्नही कळतात, ते भाग होता त्यातला. राज ठाकरे आज विंडो सीटला बसले होते, कार्यकर्त्यांसोबत तुमच्यासोबत बसले होते. नेमकी काय चर्चा झाली ट्रेननी प्रवास करताना? ट्रेनला बऱ्याच वर्षांनी त्यांनी प्रवास केल्यामुळे त्यांना 82-83ला ते जे स्कूल ऑफ आर्ट्सला जेव्हा होते त्यावेळेला त्यांचे दिवस त्यांना आठवले, आणि त्यावेळेच्या दिवसात त्यांनी गप्पा मारल्या. त्यांना सांगितलं की ज्यावेळेला मी बँड्रा स्टेशनला बसून ट्रेनला बसायचो त्यावेळेला बेहरामपाडा इकडे 15-20 झोपड्या होत्या. आज बघा काय झाले ते. त्यावेळेस साफ सुत्र सगळं होतं, आता सगळं भरलंय सगळीकडे, तिकडे तिकडे. बाळा नांदगावकर त्यांच्या भावनात्मक विचारांसाठी सुद्धा ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की संजय राऊत जे आहे ते नेहमी महाविकास आघाडी असो, मनसेच असो, एक कणखर महाराष्ट्राचा नेता म्हणून ओळखला जातो, कणखर महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखला जातो. ते या मोर्चामध्ये त्यांच्या स्वास्थ्य, त्यांच्या आरोग्यामुळे सहभागी होऊ शकत नाहीये. तुमचं संजय राऊत त्यांच्याशी बोलणं झालंय का? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी एक 35-40 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे. नवीन वर्ष ते निश्चित सगळ्यांना भेटतील. थोडंसं ते ट्रीटमेंट त्यांची चालू आहे म्हणून ते नाहीये. संजय राऊतांनी काही निरोप सांगितलाय का तुम्हाला? हो, मोर्चा त्यांनी ऐतिहासिक मोर्चा होणार एवढं त्यांना माहिती आहे, आणि त्याप्रमाणे त्या मोर्चावर त्याचा खूप मोठा रोल आहे, आणि तो त्यांनी त्यांचा रोल करून ते आज आराम करत आहे. बोलल्याबद्दल तर आपल्यासोबत होते बाळा नांदगावकर, ज्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे आणि त्याचबरोबर जे आहे ते अनेक मनसेचे नेते जे आहेत आणि खास करून राज ठाकरे जे आहेत ते इथे जे आहेत ते सहभागी होणार आहेत. आपण पुन्हा एकदा दाखवूया की सत्याचा मोर्चा हा जो मुद्दा आहे, हे जे शीर्षक आहे, सर्वात पहिल्यांदा आपण राज ठाकरे मनसे यांच्या मेळाव्यामध्ये पाहायला मिळालं होतं. आणि ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे. खोट्या मतदारांविरोधात खऱ्या मतदारांची ही लढाई आहे. त्यामुळे आजच्या मोर्चा जो आहे यामध्ये कोणकोणते नेते सहभागी होत आहेत, कोणकोणते नेते नेमकं काय भाषण करतात याकडे तर सर्वांचं लक्ष असेलच. मात्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ याच्या मोर्चामध्ये भाषण करतील. मात्र महाविकास आघाडीमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते किती मोठ्या संख्येनं सहभागी असतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह ज्योत्स्ना गगने, जय महाराष्ट्र, मुंबई.